तुमचं कम्फर्ट विम्फर्ट असेल तर मध्ये टाकायचं. कम्फर्ट इथं टाकायचं का? मधल्या ह्याच्यात टाकायचं. हे कधी ट्रे तुम्ही बाहेर काढला समजा तर हे 2 लॉक दिसतात का, ही 2 अशी कांड्या, ही मशीनच्या आतमध्ये पाहिजेत ह्या साईडला. आपल्याकडे नाही करायचं, ह्या साईड या आतल्या बाजूला ठेवायचं. इथं पावडर येईल, इथं लिक्विड येईल, इथं कम्फर्ट येईल. डोर इथं ओपन होईल, असं वाढलं की डोर ओपन होतो. कपडे टाकताना एक एक कपडा टाकायचा, एकदम टाकायचं, एकदम असं गोळा करून नाही टाकायचं, एक एक टाकायचं. त्यात पिन कॉइन काय जाणार नाही याची काळजी घ्यायची. खिशी बिशी चेक करून टाकायची. कमीत कमी अर्धा ड्रम तरी कपडे टाकायचे, अर्धा ड्रम. जास्तीत जास्त 80% तुम्ही टाकू शकताय. जेव्हा पण वॉश होणार आहे तुमचे कपडे, इथला रबर इथनं कोरड्या कपड्यांना दररोजच्या दररोज पुसून घ्यायचा. म्हणजे कपडे काढल्यानंतर पुसून घ्यायचे. कपडे काढल्यानंतर थोडा उशीर दार ओपन ठेवायचं असतं, 10-15 मिनिटं. म्हणजे कपडे काढायचे आधी का? काढल्यानंतर मोकळं असेल का नाही त्यावर ठेवायचं 10-15 मिनिटं असं. आता तिथनं मशीन चालू केली ना तुम्ही, तर इथं फक्त असं टच केलं की मशीन चालू होईल. बंद करताना फक्त असं प्रेस करून ठेवायचं. हे असं दाबायचे बटन नाही ना, टचवाली बटन. हा, टच, नुसतं टच की मोबाईलला कसं टच करतो तसं. आता ही प्रोग्राम दिलेत तुम्हाला. इथं थांबा तुम्ही, म्हणजे तुम्हाला दिसतंय का तुम्हाला? इथं दिसतंय, पण इंग्रजी मला कळत नाही. मराठीतच सांगणार मी तुम्हाला. सांगणार तुम्ही, फक्त लावून द्या. आता कसं माझी एकटीच आहे, एकटीच्या साड्या तिथं राहणार आहे, त्याच्यावर लावून ठेवा. ते ठेवतो, पण बाकीचं पण माहिती तुम्हाला सांगतो. सांगा. आता जसं की हा एक्सप्रेस 50 15 मिनिटाचा प्रोग्राम आहे इथं. तर हा 15 मिनिटात एकदम कमी मळलेले कपडे असतील तर तुम्ही 15 मिनिटाला लावू शकता. त्याच खाली आहे बल्की मध्ये तुम्ही बेडशीट ब्लँकेट्स वगैरे, पडदे बल्की मध्ये येईल. उलन्स मध्ये तुमची स्वेटर वगैरे येतील. त्यानंतर ही क्रेडल वॉश मध्ये तुमची महागातल्या साड्या येतील, वर्कवाल्या, डायमंडवाल्या वगैरे. फक्त तुम्हाला कपडे वाळवायचे असतील तर स्पिन ड्राय अँड रिन्स मध्ये येईल तुमचं इथं कपडे वाळवायला फक्त. त्यानंतर आलं मिक्स डेली. मिक्सवाले जेवढे पण तुमचे कपडे असतील तर तुम्ही मिक्स मध्ये वॉश करू शकता. त्यानंतर आलं कॉटनची बेडशीट असतील, पांढरे कपडे असतील तर कॉटन मध्ये येतील. त्यानंतर सिंथेटिकचे ही सिंथेटिक प्रोग्राम आहे. ह्यात सिंथेटिकच्या साड्या येतील, टी शर्ट वगैरे येईल. ही बेबी वेअर लहान मुलांची कपडे असतील त्यासाठी. आणि हे रिफ्रेश, खूप दिवस झाले कपाटात कपडे कोंदट वगैरे वाचत असेल तर रिफ्रेश पण करू शकता तुम्ही. आणि इथनं मशीन तुमची चालू होईल. आता हिथले प्रोग्रामसाठी हा बटन दिलाय तुम्हाला, आणि ह्या प्रोग्रामसाठी इथं बटन दिलंय बघा. जिथं लाईट असेल का नाही तिथला प्रोग्राम सिलेक्ट असतो. इथं उजेड असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही लाईट कशावर दिसते ना तुम्हाला लाईट दिसते. आता ह्या प्रोग्रामला इथं लाईट आहे बघा. बेडशीटला हे 2 नंबर का? हे तर बी लावलं तरी चालतं. तुम्ही आता बेडशीट तुमचं एकच प्रोग्राम एकच लावायचं ना तुम्हाला. एकच तर मग डायरेक्ट काय करायचं, सेट करून देतो ह्याच प्रोग्रामला. चालतंय, त्याला सेट कर. हे 1 तासाचा प्रोग्राम आहे. इथं लावत जावं. मग स्टार्ट करायला हे बटन आहे, इथनं तुम्ही स्टार्ट करू शकता. इथनं असं दाबलं की तुमचं स्टार्ट होईल. मग ते दाबायचंच नाही का? कुठलं? ते कडचं टच करायचंच नाही का? नाही दाबलं तर वरनं बंद केलं तरी चालतं तुम्ही. आणि इथं ना ओले कपडे नाही टाकायचे, कोरडेच टाकायचे कपडे. म्हणजे भिजवून टाकायचेच नाहीत, हाय असेच टाकायचे. त्या मशीनीत आम्ही भिजवू घालून नंतर टाकत होतो. म्हणजे टाकल्यानंतर 1 तासानेच उघडायची, ऑटोमॅटिक उघडतो ते. एकदा क्लीन करायचं. हे असं प्रेस करून काढायचं आणि असं फिरून काढलं का नाही, हे फिरून काढायचं. असं थोडं पाणी येईल यातलं. असं फिल्टर असतोय ते स्वच्छ राहायला पाहिजे. महिन्यात एकदा क्लीन करायचं, काढायचंच महिन्यात एकदा. आणि लाईट गेली की दार ओपन होत नाही. लाईट गेली की ओढत बसायचं नाही. जेव्हा लाईट येईल तेव्हा चालू होईल. असं होत नाही ना, दिवस 2-2 दिवस लाईट जाते. असं होत नाही. तसं नाही, थोड्या वेळ जाते काय नाही प्रॉब्लेम. कपडे टाकले की लिक्विड टाका आणि डायरेक्ट स्टार्ट म्हणा. हे दाबायचं ना. हा, स्टार्ट सगळ्यात लास्टला हे दाबायचं. ऑफ करून दे त्यांना. आता ही तुम्ही इथं टच करून बघायचं. असं टच करून ठेवा. फक्त टच करून ठेवा. बटन तिथं, बोट तिथंच ठेवा. झालं का पण तिथं? झालं. आता काढा. आता टच करा फक्त एकदाच टच करा. झालं चालू.
बंद करताना फक्त असं थोडं हिचं बोट दाबून ठेवायचं आणि टच करताना फक्त असं लगेच होतंय चालू. एकदा दोनदा बघा वापरून तुम्हाला, म्हणजे आताच बघा आम्ही इथं वर, म्हणजे तुम्हाला कळेल. दाबा की ते बंद करा, 3 सेकंद प्रेस करा, दाबून धरा ते दाबून बटन. ठेवायचं फक्त बोट. झालं बंद. आता दरवाजा उघडा. दरवाजा उघडा. आता दरवाजा उघडा की. ही का हिथनं उघडतो, हिथनं बघा. कपडे टाकायचे. आता कपडे कपडे टाकायचे. टाकायचे कपडे लावा टाकायचे. दरवाजा. लावा आता. ट्रे उघडा. ट्रे उघडा ते. आता इथं लिक्विड नाही तर तुमचं काय पावडर असेल ते टाकली. हो बंद करा. हा. आता ही सगळ्यात हिटच करायचं हा. ही एवढं झालं चालू. काय आलं तुम्हाला आता? आलं लक्षात आलं. हे फक्त सुरुवातीला हे असं दाबून धरायचं. दाबून धरलं की ते हे असं दाबून ठेवलं की नाही की हिथनं बंद होतं. हा हे बंद झालं आता. हा नंतर आणि थोडं टच केलं की चालू होतं. नाही पहिली वेगळी आहे वेगळी ही जरा वेगळी. ही वेगळी आहे जरा. काय झालं फक्त काय करायचं, कळलं. इथनं हा. चालू होईल, इथनं असं बंद होतं ही, हा. इथनं चालू होईल. हा. कपडे टाका, लिक्विड टाका, हा, आणि ते ही touch बटन दाबा. चालेल. झालं विषय तुमचं. कपडे झाल्यानंतर ऑटोमॅटिक बंद बंद होतं ते आवाज देतं, टी 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 3 वेळा आवाज देतं, तेव्हा समजायचं कपडे झाले तुमचे. फक्त आता कोरडेच कपडे टाकायचे त्याच्यामध्ये. हा